नमस्कार, गुड मॉर्निंग. पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा सुहास. मित्रांनो, आज आपण आलोय पुण्यातील शिवसृष्टी बघायला. आणि शिवसृष्टी तुम्ही पाहिली का नाही मला माहीत नाही, पण सध्या इकडे डिस्काउंटेड रेटमध्ये आपल्याला शिवसृष्टीचं तिकीट चालू आहे. सो शिवसृष्टी बघायलाच पाहिजे. पण तुम्ही नसेल बघितली तर मस्तपैकी हा व्हिडिओ फुल स्क्रीन करा आणि पहा माझ्याबरोबर तुम्ही पण शिवसृष्टी. सुरुवातीला आत आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पूर्ण शिवसृष्टी कशी असणार आहे, आत्ता डेव्हलप झालेली आणि पुढे फ्युचरमध्ये डेव्हलप होणारी, हे दिसतं. पूर्णपणे नकाशा त्याचा, पूर्णपणे त्याचं जे प्रतिकृती आहे ती इथे करून ठेवलेली आहे. तुम्ही ती पाहू शकता आणि त्यानुसारच शिवसृष्टी येणाऱ्या काळामध्ये ही डेव्हलप होणार आहे. पुढे गेल्यानंतर आपण महाराजांची रेअर चित्र, म्हणजे कुठेही दुर्मिळ म्हणू आपण त्याला, दुर्मिळ चित्र पाहू शकतो की जी आपल्याला इकडे पाहायला मिळतात शिवसृष्टीमध्ये. हा हॉल आहे, याच्या सगळ्या बाजूला ही महाराजांची दुर्मिळ चित्र आहेत ती दाखवली आहेत. तुम्ही सुद्धा डोळे भरून पाहू शकता. सो शिवसृष्टी बघायला आलो आहोत आम्ही आणि तुम्ही बघताय की इथे प्रतिकृती ठेवलेली आहे आणि शिवाजी महाराजांची रेअर चित्र जी अवेलेबल आहे त्याचे 6 चित्र इथे लावलेली आहेत. शिवसृष्टी कशी डेव्हलप होणार आहे त्याचा नमुना पण इथे दाखवलेला आहे. चला बघूया इथली शिवसृष्टी, इथला शो आणि पुढे जाऊया. आता आपण इथे पाहणार आहे गौमुखी गंगासागर आणि भवानी मातेचं मंदिर. सो इथे पायऱ्यावरून वर गेल्यानंतर आपल्याला गौमुखी गंगासागर पाहायला मिळतो. सध्या पाणी किती आहे बघूया आपण. पण गौमुखी गंगासागर आणि भवानी माता, जिनं शिवाजी महाराजांना कायम आशीर्वाद दिला, अशा भवानी मातेचं मंदिर आपल्याला इकडे पाहायला मिळतं. सो आतमध्ये छान बुरुजासारखी रचना केलेली आहे. दोन्ही साईडला मशाली लावायला जशा जागा आहे, तुम्ही बघताय मशाल लावलेली आहे. ती रात्रीची पेटवल्यावर किती खूप छान दिसेल. सो आतमध्ये जाऊया आणि गौमुखी गंगासागर आणि भवानी मातेचं मंदिर याचं दर्शन घेऊया. सो तुम्ही बघू शकता भवानी मातेचं मंदिर, छान नक्षीकाम, काचेच्या हंड्या लटकवलेल्या आहेत आणि आपला भगवा ध्वज फडकतो इकडे. सो भवानी मातेनं शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली असं म्हणतात. सो हे सुंदर मंदिर आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जातं आहे, भवानी मातेचं मंदिर. सो छान पर्यटक आलेले आहेत आणि सगळेजण भवानी मातेचं दर्शन घेत आहेत. चला तर आपण सुद्धा जाऊया आणि भवानी मातेचं दर्शन घेऊया. या छान सभामंडप म्हणू शकतो आपण त्याला, आणि हे लाकडी काम जे केलेलं आहे ते पूर्णपणे आपल्याला त्या काळाची जी श्रीमंती होती त्याची आठवण करून देत आहे. सो मंदिराच्या चारी बाजूने तुम्ही बघताय छान पाण्याचा कारंजा आहे आणि पाणी आहे त्याच्यामध्ये. सो आतमध्ये जाऊया आणि घेऊया भवानी मातेचं दर्शन आणि करूया मनोभावे या भवानी मातेला नमस्कार. सो आत मंदिरामध्ये आलो आहोत. मंदिरसुद्धा छान आहे आणि छान
हार लटकवलेले आहेत आणि खूप सुंदर बांधकाम केलेलं आहे. सो या काळातसुद्धा असे कारागीर अवेलेबल आहेत आणि इतकं चांगलं काम करू शकतात, याचंच कौतुक आहे. सो चला घेऊया भवानी मातेचं दर्शन. भवानी माता छान प्रतिकृती आहे. भवानी माता तुम्ही पाहू शकता. चला तुम्ही पण दर्शन घ्या भवानी मातेचं. आणि आता या शिवसृष्टीची सुरुवात झालेली आहे पाहायला. सो भवानी मातेचं मंदिर आणि गंगासागर तलाव अशा दोन्ही गोष्टी बघून झालेल्या आहेत. तुम्ही मागं बघताय छान मंदिर आहे, ऐतिहासिक प्रतिकृती आहे. हा बरोबर नील आहे, लाल शर्ट घातलेला आणि हल्ली. सो आता पुढच्या डेस्टिनेशनवर जाऊया. आता आपण एक शो बघून बाहेर पडलो आहे. स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा असा हा जवळजवळ अर्ध्या तासाचा शो आहे आणि खूप छान आहे. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदरपासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी स्वराज्यावर, स्वधर्मावर आणि स्वभाषेवर कसं प्रभुत्व पाडलं किंवा कसं काम केलं त्यांनी, हे सगळं या शोमध्ये दाखवलं आहे. सो शिवसृष्टीमध्ये हा शो खूप छान आहे. नक्की बघायला विसरू नका आल्यावर. आणि तुम्हाला ग्रुप तयार केला जातो, त्या ग्रुपचं एक नाव दिलं जातं. त्या ग्रुपबरोबरच हा शो एन्जॉय करा. आमच्या ग्रुपचं नाव आहे प्रतापगड. प्रतापी लोक असल्यामुळे प्रतापगड नाव दिलेलं आहे. ही महाप्रतापी बायको प्रिया. चला नेक्स्ट आता पुढच्या डेस्टिनेशन. आता आपण पाहू शकतो या शिवसृष्टीचा दुसरा भाग. सो पहिला भाग आणि दुसरा भाग असे दोन भाग आहेत आत्ता तरी, ज्याच्यामध्ये शिवसृष्टी ह्या दुसरा भाग आहे. याच्यामध्ये आपण आता एंट्री करत आहेत. इथे सुद्धा काही गोष्टी आहेत. इथं सगळ्या गडांच्या प्रतिकृती आहेत. इथे संग्रहालय आहे. इथे पण 2 शो आहेत. सो साधारणतः 3 ते 4 शो याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. छान कारंजी आहे. इथे तुम्ही छान फोटोसुद्धा काढू शकता याच्यासमोर. सो इकडे आपल्याला जे किल्ले आहेत, दुर्ग वैभव पाहायला मिळतं. सगळे किल्ले आपल्याला आतमध्ये पाहायला मिळतात. सो तुम्ही हे पाहू शकता वरचं नक्षीकाम, या काचेच्या हंड्या. आता याच्यामध्ये बल्ब लावलेला आहे, पण त्यावेळेस याच्यामध्ये कदाचित दुसरं काहीतरी असेल ज्याने प्रकाश पडत असेल. सो आज आपण आलो आहोत. एक एक किल्ला आपण पाहू शकता. हा आहे देवगिरीचा किल्ला. सो देवगिरीचा किल्ला खूप छान तुम्ही पाहू शकता. मी झूम करून तुम्हाला दाखवतो. हा आहे देवगिरीचा किल्ला. असे प्रत्येक किल्ले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मी जास्त काही बोलत नाही आहे, तुम्ही हे किल्ले पाहून घ्या.
गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. आपण सगळे गड बघितलेले आहेत. हा सिंहगड आहे, शेवटचा गड. या पूर्ण दुर्ग संस्कृतीमधला हा शेवटचा गड आहे. सो शेवटी ठेवलेला आहे हा गड, सिंहगड. आणि चला तर आता पुढचे गड पाहूया, किंवा पुढे काय आहे ते पाहूया. गड नाही, गड बहुतेक संपलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. पुढे शस्त्रास्त्र ठेवलेली आहेत. शस्त्रास्त्राचं एक्झिबिशन आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या या तलवारी आहेत. मराठा जे सैनिक होते ते सगळे या प्रकारे तलवारी वापरत होते. सो प्रत्येक युद्धासाठी किंवा प्रत्येकाच्या तरबेज ज्या शस्त्रामध्ये आहे त्यानुसार तो शस्त्र वापरायचा. सो या तलवारी तुम्हाला बघायला मिळतात की कुठली तलवार कशी आहे. डहारी लावलेले आहेत. सो सगळ्या तलवारी ज्या बाबासाहेब पुरंदरेंना त्यांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये मिळाल्या त्या इकडे तुम्ही बघू शकता की लावलेल्या आहेत. आणि तलवारीच्या कुठल्या भागाला काय म्हणायचं हे सुद्धा आपल्याला इथे सांगितलं आहे. सो असे शस्त्रास्त्र इकडे एक्झिबिशन आहे, संग्रहालय म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यामध्ये लावलेले आहेत. तुम्ही शांतपणे पाहून घ्या. इथं काही शिलालेख सुद्धा तुम्ही बघू शकता. त्या काळातले हिरोजी इंदरकरांच्याबद्दल इथं काही लिहिलेलं आहे, कधी बसवलेला शिलालेख आहे. सो बरेच शिलालेख इकडे कोरलेले आहेत, ते तुम्ही याची प्रतिकृती इकडे पाहू शकता. सो अशा प्रकारे शिवसृष्टी त्यातले जे काही त्याचा अर्थ पण लिहिला आहे शिलालेखांचा इकडे. सो सगळं पाहून झाल्यानंतर आता पोटोबा. सो जेवायला इकडे खायला आलेलो आहे. खूप काही चांगलं इकडे
असं कॅन्टीन नाही आहे, पण जे आहे त्याच्यावर आपण समाधान मानतो. सगळे मावळे थकलेले आहेत, मावळ्यांच्या पोटात कावळे ओढायला लागलेले आहेत, त्यामुळं मावळे आता ताव मारतात पावभाजीवर. हे बघा मावळी, मज्जा आली. हा झोपाळा मावळा बघू शकतो तुम्ही. चला ताव मारूया. वडापाव वडापाव. आजीच्या वाढदिवसाला पाणी. सो ही आपली ट्रिप कंप्लीट झाली आहे. आम्ही मस्तपैकी जेवण केलेलं आहे आणि आता आपण निघालो आहोत बाहेर घरला. सो ही शिवसृष्टी पाहून झालेली आहे सध्या डिस्काउंटच्या रेटमध्ये. सो चला जाऊया घरी. सो तुम्ही सुद्धा येऊ शकता इकडे शिवसृष्टी पाहायला. आत्ता डिस्काउंट आहे 15 ऑगस्टपर्यंत. सो डिस्काउंट संपला की याचा जो रेग्युलर रेट आहे तो चालू होईल. सो शिवसृष्टीमध्ये तुम्ही येऊ शकता आणि शिवसृष्टी पाहू शकता. डिस्काउंटेड रेट 50 रुपये. बुकिंग सुरू आहे. तुम्हाला बुकिंग मिळालं तरच तुम्ही येऊ शकता. सो माझा हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्याच असा व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.